अपडेट न्यूज। यवतमाळमध्ये शिवसेनेतील उबाठा राढा खासदारांच्या सत्कारावेळी 2 गट भिडले, बॅनर फाडले। नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर यवतमाळमधील शिवसेना उबाठा गटातील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। शनिवारी खासदार संजय देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यात 2 गट आपापसात भिडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला। संतप्त शिवसैनिकांनी खासदारांचे बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। यवतमाळच्या उत्सव मंगल कार्यालयात खासदार संजय देशमुख यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आले होते, मात्र नगर परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पडसाद या कार्यक्रमात उमटले। निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची युती फिसकटल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता। या पराभवावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले संतोष ढवळे यांनी खासदार देशमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यावर टीका केली होती। याच वादाचे पर्यवसान शनिवारी थेट राड्यामध्ये झाले। गद्दार की निष्ठावंत, शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी कार्यक्रमादरम्यान दोनही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले। जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत संतोष ढवळे यांच्यावर हल्लाबोल केला। पक्षाबाहेर जाऊन विरोधकांचे काम करणारे शिवसैनिक नसून ते गद्दार आहेत। खासदारांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिलाय। दुसरीकडे संतोष ढवळे यांनी पक्षात लोकशाही उरलेली नाही आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करत आपला निषेध व्यक्त केला। तर पोलिसांची मध्यस्थी सत्कार सोहळ्यात तणाव वाढल्याची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी दोनही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। या घटनेमुळे यवतमाळमधील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून आगामी काळात हा वाद अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं, त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे। त्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही, परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला। आम्ही काय तज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही आले। तर आता हे लोक आले, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मला समजून सांगा। तर त्यांनी काही सांगितलं नाही, ते आतमध्ये गेले। मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे, तेही आपल्याच पक्षाचे आहे, काही वादविवाद करू नका, त्यांना जे करते करा। लोकशाहीमध्ये उपवासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे, तसा त्यांचाही आहे। पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी फोडून टाकले, तोडून टाकले। त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला? हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे। एकनिष्ठ कोण आहे यांनी ठरवलं पाहिजे। मी जर असेल गद्दार तर मला पक्ष हकालपट्टी करा, आणि हे जर गद्दार असेल संजय देशमुख पासून राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, त्याच्यासोबत जेवढे चेहरे आहे ते जर गद्दार असन, आजच गाडगे महाराज अभियान साफ करा। आम्ही यवतमाळची जबाबदारी घ्यायला तयार आहे। शिवसेना मुखपत्रातून आपली हकालपट्टी झाल्याची निदर्शनास पुढे आलेला आहे, तशी त्यांनी झालेली आहे। गद्दारांनी पूर्ण विचार बोलू नये आणि शिवसेनेतून संतोष ढवळे याची हकालपट्टी झालेली आहे आणि ती हकालपट्टी झाल्यानंतर हा हरामखोर संतोष ढवळे बेताल वक्तव्य करत फिरत होता। इथं खासदाराचा अपमान करायच्या हेतून इथं येणं, खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून, खरं तर त्याला अधिकार नाही। शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही, पण हरामखोर शिवसेनेचं नाव घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो। अशा हरामखोर कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवायला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती। काय नेमका प्रकार इथं आज या ठिकाणी झाला? या ठिकाणी आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं खासदार अपमान करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं, आणि शिवसेनेचा अपमान करणारा हे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता। त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे। तो एकनिष्ठ शिवसैनिक बनवत आहे। शिवसैनिक काही नाही, ते गद्दार आहे साले, हरामखोर शिवसैनिक कसले आले, गद्दार आहे साले। इथे पंजाचं काम केलं, इथे या नगरपालिकेच्या निवडणुकीत इथे नगराध्यक्षाच्या विरोधात पंजाचं काम केलं, सीटा इथे यांनी पंजावर उभ्या केला। ते कशाचे शिवसैनिक आहे? गद्दार आहे साले, प्युअर गद्दार आहे, हरामखोर। आता याच्या पहिले साले ना 15 वर्षे मदनेरावचे पाय चाटले या संतोष ढवळे ना, आता आज मोगेचे पाय चाटले, आज बाळासाहेब मांगुळकरांचे पाय चाटून राहिले। हे साले शिवसैनिक आहे का हरामखोर? अजूनही ते शिवसेनेत आहेत का? हो, हकालपट्टी झाली त्याची, अधिकृत सामनामधून घोषित झालाय। संतोष ढवळे यांनी त्याच्या सहकार्याची हकालपट्टी झाली आहे म्हणून, आणि आता त्यांनी शिवसेनेच्या नादी लागू नये हा इशारा देत आहे। यवतमाळ नगर परिषद 2025 या निवडणुकीमध्ये खासदार विद्या संजयजी देशमुख हे विदर्भाचे नेते आहात। मी 35 वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, आजपर्यंत चुकलो नाही, भविष्यात चुकणार नाही। 3 वर्षा पहिले खासदार या ठिकाणी आले, त्यांनी आम्ही जीवाची बाजी करून त्या ठिकाणी निवडून आणलं। त्यांना
तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात प्रथम बळी मला केलं, माझं जिल्हा प्रमुखपद पाळलं. तरी मी नाराज झालो नाही, कारण उद्धव साहेबांना आलेलं संकट हे सगळ्यात मोठं होतं. आमच्यावरचं संकट हे कमी होतं. म्हणून आम्ही उद्धव साहेब, बाळासाहेब आणि मातोश्रीकडे पाहून आम्ही निर्णय घेतला की संजय देशमुख निवडून आणायचं. सगळ्या मी आणि माझ्या कार्यकर्त्यांना रक्ताचं पाणी केलं. मी सुद्धा यवतमाळ विधानसभा लढलेलो आहे. 54,000 मतं मिळाले. फक्त 1200 मतांनी पराभूत झालो होतो. दुसरी निवडणूक मी 40,000 मतं घेतली. कोणी म्हणत असेल की संतोष डोळे भ्रष्टाचारी आहे, तर मी त्या लोकांना सांगतो, माझी प्रॉपर्टी ज्या ज्या ठिकाणी असाल तुम्ही शोधा, मी तुमच्या नावाने सातबारा उद्या करून देतो. उद्या मी रजिस्टर बसतो, जे जे कागदानं त्यांना माझ्या नावाचे प्लॉट करून देतो. सगळे प्लॉट, शेती, स्विस बँकेचा पैसा सगळं करून देतो. एक आणि आजच्या निवडणुकीमध्ये आम्ही सन्माननीय खासदार संजयजी देशमुख यांनी अभूतपूर्व यश काँग्रेस सेना युती झाल्यानंतर तोडलं. मलाच त्यांनी समितीमध्ये घेतलं, संपर्क प्रमुख घेतलं, जिल्हा प्रमुख घेतलं आणि आम्ही कीर्ती गांधी, बाळासाहेब आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे पदाधिकारी बसून युती केली. मग संजय देशमुखही आले, त्यांनी फायनल केलं. त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये का युती झाली, अध्यक्षपद काँग्रेसचा 20 ते 22 सीटा आम्हाला दिल्या. मी यांनी असं काय केलं, रात्रभरात कोण्या पक्षाची जुळाजुळ केली, कोणाकडनं आर्थिक लाभ घेतला आणि त्यानंतर युती तोडल्यानंतर फक्त 12 लोक शिवसेनेचे होते जे आंदोलनामध्ये होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.